त्यामुळे तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेट वाटेल. स्टायलिंग द्यायची, क्लासेस ऍड करा. जसं की आपण आतापर्यंत पाहिली विड्थ, हाईट पाहिली, टेक्स्ट कलर, बॅकग्राऊंड, मार्जिन, पॅडिंग, टेक्स्ट साईज. ठीक आहे, टेक्स्ट साईजचे आपण पाहू अजून. त्यानंतर फॉन्ट स्टाईल साठी पण क्लासेस आहे. टेक्स्ट अलाइन, बॉर्डर साठी पण आहे. त्यानंतर बॉर्डर राउंडेड असं काहीतरी आहे, शॅडो आहे. त्यानंतर पोझिशन. ओके, त्यानंतर हवर, फोकस, ऍक्टिव्ह. ठीक आहे, पण असे क्लासेस आहेत. ऑपेसिटी साठी पण क्लासेस आहे, झेड इंडेक्स साठी पण क्लासेस आहे. जस्ट सीएसएस मध्ये आपण झेड इंडेक्स कोलन 0 देतो, इथे करायचं Z0. इझी आहे का? इझी आहे ना एकदम. त्यानंतर ॲनिमेशन पण आहे ह्यामध्ये, डिस्प्ले पण आहे, फ्लेक्स बॉक्स पण आहे ह्यामध्ये. जसं की ठीक आहे, त्यानंतर ग्रेड आहे. आता हे ग्रेड कशासाठी? सगळ्यात इम्पॉर्टंट हा ग्रेड पण म्हणता येईल. कशासाठी माहिती आहे? ठीक आहे, आपण पाहणार आहे, फक्त जस्ट तुम्हाला ओव्हरऑल नॉलेज असं वाच. उद्या मी हे सांगणार आहे सारे. ठीक आहे, बाकीचे जे राहिलेत आहेत, जसं आपण आज स्कूटर आलो. ठीक आहे, बाकीचे तुम्ही काय करा म्हणता, ट्राय करा. ठीक आहे, म्हणजे जमलं तर ट्राय करा, अदरवाईज मी तुम्हाला सांगेलच. ठीक आहे, ग्रेड हा कशासाठी यूज करतात? की वेबसाईट आपली रिस्पॉन्सिव्ह होण्यासाठी. म्हणजे काय? की मोबाईलमध्ये वेगळी दिसेल, लॅपटॉपमध्ये वेगळी दिसेल, टॅबमध्ये वेगळी दिसेल आणि पीसी मध्ये वेगळी दिसेल. फ्लेक्स कशासाठी वापरतात? रिस्पॉन्सिव्ह वापरतात त्यामध्ये, पण एखादा ठीक आहे, फ्लेक्सने आपण एकदा रिस्पॉन्सिव्ह नाही बनवू शकत, ग्रेडने आपण बनवू शकतो. ग्रेड मध्ये सांगणार मोबाईल मध्ये कसं दिसणार, लॅपटॉप मध्ये कसं दिसणार, टॅब मध्ये कसं दिसणार. ठीक आहे ना? मीडिया, अरे तुम्ही मीडिया राईटच करायची नाही, मीडिया क्युरी कशात आली? सीएसएस मध्ये आली. मग ते मीडिया क्युरीच्या जागी आलाय आपल्याकडे ग्रेड. ग्रेड हा सपोज वेगळा आहे, सीएसएस मध्ये वेगळा पार्ट आहे ग्रेडचा. त्यामध्ये पण ते मस्त यूज होतात. तुमचा पार्ट आय थिंक झाला नसेल तो ग्रेड सिस्टीम. झालाय ग्रेड सीएसएस मध्ये? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग त्याच्यासारखंच ग्रेड आहे हे, फक्त हे शॉर्टकट मध्ये आले. तिकडे कॉम्प्लिकेट मध्ये राईट करावं लागतं, कोणता ड्यू कुठे कसा ठेवायचा, कोणता शो करायचा, है ना? इथे फक्त ग्रेड शब्द लिहायचा, त्याच्या पुढे सांगायचे कॉलम मध्ये किती असणार, 4, 2. इझी आहे एकदम, तुम्हाला जसं वाचेल तसं तुम्ही ट्राय करा. ठीक आहे, आपल्याकडे आजची रेकॉर्डिंग झाली नाही, त्यामुळे तुम्हाला एक फास्ट मध्ये सांगतो आज आपण काय घेतलं. ओके, तर सगळ्यात आधी आपण काय केलंय की एक स्ट्रक्चर बनवलंय. स्ट्रक्चर बनवल्यानंतर जसं की आतापर्यंत आपण एखादी सीएसएस फाईल बनवली, फास्ट 5 मिनिटात सांगतो, रेकॉर्डिंग मध्ये कव्हर होऊन जाईल. ओके, स्टाईल डॉट सीएसएस नावाची फाईल बनवली. त्या फाईल मध्ये आपण काय करतो, असे इथे क्लासेस बनवतो. ते क्लासेस बनवून आपण काय करतो, इथे त्या फाईलला ते क्लासेस ऍड करतो, बरोबर. मग आपली सीएसएस काय होती, अप्लाय होती. ओके, पण टेलवाईन सीएसएस कनेक्ट करण्यासाठी काय करायचं, जस्ट गुगलला यायची. इथे पण मी राईट केले, गो टू गुगल अँड सर्च टेलवाईन.com. गुगलला आलो, सर्च केलं मी इथे टेलवाईन.css.com, एंटर केलं तर मला इथे गेट स्टार्टेड नावाचं बटन दिसलंय. सिंपल त्या बटनवर क्लिक करायची. क्लिक केलं तर मी एका अशा पेजला आलो, गेट स्टार्टेड विथ टेलवाईन सीएसएस. इथे काय करायचे, काही नाही करायचे. इथे फक्त तुम्हाला प्ले सीडीएन नावाचं बटन शोधायचे, इथे आहे. जसं तुम्ही त्याच्यावर क्लिक करता तर तुम्हाला इथे एक HTML सारखं काहीतरी स्ट्रक्चर दिसेल. त्या स्ट्रक्चर मधून तो स्क्रिप्ट टॅग कॉपी करायचा आणि तुमच्या HTMLच्या फाईल मध्ये जो काही हेड आहे त्या हेडच्या आतमध्ये काय करायचं, इथे पेस्ट करायचं. म्हणजे याने काय होणार, तुमची जी काही टेलवाईन सीएसएस आहे ती काय झाली, आता कनेक्ट झाली. एकदा मी ह्या URL वर जाऊ का? जसं मी ह्या URL ला आलो, गुगलला माझी ती काहीतरी फाईल ओपन झाली आणि ते बघा त्यांनी कोड राईट करून ठेवला आहे. तुम्हाला आता नाही सांगितलं का, कुठेतरी क्लासेस बनवून ठेवलेत त्यांनी, तर इथे बनवले. इथे झूम केलं थोडं, RGB काय आहे, कुठली प्रॉपर्टी, कलरची प्रॉपर्टी आहे. अजून खाली गेलं, फॉन्ट फॅमिली, फॉन्टची फॅमिली. भरपूर गेला तर वाचायला जाऊ नका, हे नुसतं पाहायचंय तुम्ही. ओके, म्हणजे त्यांनी इथे कुठेतरी क्लासेस बनवून ठेवले, त्याचं आपण काय केलं, कनेक्शन केलंय. आणि कनेक्शन केल्यानंतर फक्त आपण टेलवाईनचे काय करतो, क्लासेस ऍड करतो. इझी फंड आहे ना. ठीक आहे, आज आपण एवढे पाहिले. मी ग्रुपवर तुम्हाला एक TXT नावाची फाईल शेअर केली, त्यात तुम्ही काय करा, विड्थ, हाईट, टेक्स्ट कलर, बॅकग्राऊंड, मार्जिन, पॅडिंग झाली. त्यानंतर जो काही बाकीचे टेक्स्ट साईज आहेत
फॉन्ट स्टाईल आहे, बाकीचे तुम्ही ट्राय करा. नाही समजलं तर उद्याच्या लेक्चरला आपण रिपीट घेऊ. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर तुम्हाला सर्वांना समजलंय टेलवाइंड सीएसएस कशी वर्किंग करते. वर्किंग समजलंय ना, प्रोसेस, वर्किंग किंवा प्रोसेस समजलंय सर्वांना. ऑनलाईन मेंबर अरे बोला. आता तुम्हाला मी म्हणलं की ही पॅडिंग काय आहे, तुम्ही काय म्हणता, तुला सीएसएस येत नाही, ठीक आहे, सीएसएस रिमूव्ह करून टाक, तुला येतच नाही सीएसएस. मी विचारलं पॅडिंग, आता आपण इथे पॅडिंग देणार आहे, पॅडिंगच्या ऐवजी आपण इथे पी टॅग यूज करणार आहे. मग सांग पॅडिंग म्हणजे काय, तुला सीएसएस येत नाही, सांगता येईल? समजलं का सीएसएस शिकलो आपण? पी सांगितलं असेल तर मग पॅडिंग, मग तुम्हाला पी सांगूच तर मला परत सांगायला लागेल, अरे पोरांनो पॅडिंग म्हणजे असं असतं की एखाद्या असं असं है ना. समजलं ना तुम्हाला, ते सीएसएस का शिकलात? मग असंच नाही का तुम्हाला, मग आम्हाला एचटीएमएल का शिकविली नाही, वाचायलाच का शिकविलं, पहिले एबीसीडीच का शिकली, डायरेक्ट इंग्लिश बोलायला का नाही शिकविलं, है ना. डायरेक्ट इंग्लिश वाचायला काय नाही शिकली, एबीसीडी का शिकविली, की त्या लेटर्स 4-5 लेटर एकत्र आल्या तर एक वर्ड तयार होते, म्हणजे एक शब्द तयार होतो, त्या शब्दाचा काहीतरी अर्थ तयार होतोय. मग त्याच प्रकारे आपण सीएसएस शिकलं की वायाला जाणार नाही, पण टेलवाइंड शिकलात तुम्ही प्लस पॉईंट मध्ये, तुम्ही कंपनीमध्ये गेला, ठीक आहे. टेलवाइंडचा तुम्हाला फायदा काय आहे सांगू का? सपोज माझ्याकडे एक वेबसाईट आहे, आता कोणती तरी दाखवतं, ही वेबसाईट अशीच आहे म्हणून, ओके. आता या वेबसाईट मध्ये थीमचा कलर कोणता आहे? व्हाईट. एका क्लिकवर त्या वेबसाईटचा कलर कोणता झाला? कस काय झाला? आणि तुम्ही हे मॅन्युअली सीएसएस मध्ये राईट करायला गेला असतात ना, तुम्हाला प्रत्येक वेळी सांगायला लागलं असतं, हा टेक्स्ट डार्क केला तर व्हाईटच दिसला पाहिजे आणि लाईट केला तर ब्लॅक दिसला पाहिजे. म्हणजे तुम्हाला ह्या टेक्स्टला प्रत्येक वेळी सांगायला लागलं असतं की असं असं कर, म्हणजे ह्याला सांगायचं वेगळं, ह्याला सांगायचं, ह्याला ह्याला, म्हणजे प्रत्येक गोष्टीला सांगायला लागलं असतं. पण टेलवाइंड मध्ये एकच क्लास ऍड करायचा. कोणता क्लास? एकच, सगळ्यांना ऍड, बस एका क्लासमध्ये सगळं काम होणार आहे. त्यामुळे आपला जो कोड आहे तो वाचवतो, त्यानंतर थोडीशी टायमिंग वाचवतो. ह्याला जास्त करून यूज कुठे करतात माहिती का? एचटीएमएल मध्ये कधी यूज करत नाही, जास्त यूजच करत नाही. जास्त म्हणजे कदाचित आता तुमच्यासारखं असेल किंवा आमच्या हे म्हणजे यूजच करत नाही एचटीएमएल मध्ये. ह्याला यूज कुठे करतात? मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये, रिॲक्ट जेएस मध्ये, मोठ्या मोठ्या सिस्टीम मध्ये तिथे यूज करतात. ठीक आहे, ऍप्लिकेशन मध्ये पण करतात. तुम्ही इंस्टाग्राम मध्ये गेलात तर तिथे ऑप्शन आहे तुमचं डार्क मोड, लाईट मोड, किंवा मोबाईलचं सुद्धा तिथे आहे की डार्क आणि लाईट मोड आहे ना. तुम्ही असं काय पाहिलंय? सपोज मी ए टू झेडच्या वेबसाईटला गेलो, ए टू झेडच्या वेबसाईटला आलो आणि त्या वेबसाईटचं मी अकाउंट लॉग इन करतो. अकाउंट मी लॉग इन केलं तर मला इथे कुठे डार्क मोड, लाईट मोड दिसतोय का मला? कारण ही कशामध्ये बनली वेब पेज? सीएसएस मध्ये बनली, त्यामुळे त्यांनी लाईट आणि डार्क मोड दिलाय का? पण सपोज मी एखाद्या बड्या सिस्टीम मध्ये गेलो, एखादी बडी सिस्टीम कोणती? जसं की गिटहब, गिटहब मध्ये पण आहे. तो गिटहब तुम्ही सर्च केलं तर ते डार्क लाईट मोड मध्ये दोन्ही आहे. आता मी ती करायला गेलो तर तुम्हाला सगळी माझी गिटहबचे सगळे ऍक्सेस, प्रोफाईल वगैरे सगळे दिसतील, ठीक आहे. त्यात तुम्ही चेक करा तिथे काय आहे. अजून फ्लिपकार्ट मध्ये पण आय थिंक असेल का नाही काय माहिती, ठीक आहे. जे मोठाले सिस्टीम आहेत त्यांच्यामध्ये डार्क आणि लाईट मोड असतो, ठीक आहे, एवढं समजतंय. आता इंस्टाग्रामची मी इथे सर्च केलं वेबसाईट, तिथे पण मला डार्क आणि लाईट मोड दिसेल. ओके, समजलंय तुम्हाला? ह्याचा भरपूर सारा यूज आहे. ह्याचा यूज आपण कुठे करणार आहे? रिॲक्ट जेएस मध्ये करणार. तुम्हाला आता सांगितलं ना की मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये यूज करतात. रिॲक्ट मध्ये आपण एक अँड्रॉइड ऍप्लिकेशन बनवू शकतो, त्यामुळे आपण रिॲक्ट मध्ये त्याला अजून एक्सप्लोर करणार आहोत. ठीक आहे, फक्त तुम्ही एक मी फाईल शेअर केली, त्याच्यावर तुम्ही स्टडी करा. आजची जी काही रेकॉर्डिंग आहे ती रेकॉर्डिंग काय झाली, आज करप्ट झाली, आज पहिल्याच दिवशी असं झालं. ठीक आहे, मी काळजी घेईन दुसऱ्या दिवशीपासून की आपली रेकॉर्डिंग करप्ट नाही व्हावं. ठीक आहे, ह्याचं नुकसान तुमचंच होतंय. ठीक आहे, फक्त आज तुम्ही काय करायचंय, सीडीएन कॉपी पेस्ट करायची आणि हे क्लासेस काय करायचे फक्त तुम्हाला ट्राय करायचे. जसं मी ग्रुपवर तुम्हाला शेअर केली, जसे तुम्ही हे टेलवाइंड सीएसएस ची फाईल ओपन करता
तर जेवढे जे आपण क्लासेस आहे त्या क्लासेसचा मिनिंग सुद्धा मी इथे राईट केला. जसं की तुम्ही बीजी रेड दिला तर रेड कलर बॅकग्राऊंडचा होणार. मार्जिन ठीक आहे, इथे बघा एम बी दिला तर मार्जिन बॉटम भेटणार. राईट टॉप भरपूर सारे सगळे मिनिंग दिलेत मी इथे. तुम्ही ते एकदा ट्राय करा. नाही जमलं तर आपण लेक्चरमध्ये घेणारच आहोत. ठीक आहे.